स्वामी समर्थ. मीन राशीच्या जातकांनो सावधान. जुलै महिन्याचा हा दुसरा आठवडा म्हणजेच 8 ते 15 जुलै तुमच्या संपूर्ण आयुष्यात असा काही भयानक भूकंप घडवून आणणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या राशीचा स्वामी गुरु आता अशा एका महाविनाशकारी स्थितीत प्रवेश करत आहे ज्यामुळे तुमच्या नशिबाचा एक असा धक्कादायक आणि जीवघेणा खेळ सुरू होणार आहे ज्याने तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. जर तुम्ही आत्ताच सावध झाला नाहीत तर येणारे 7 दिवस तुमच्यासाठी अत्यंत वेदनादायी ठरू शकतात. या 8 दिवसात तुमच्या आयुष्यात एकाच वेळी 2 अत्यंत टोकाच्या आणि चक्रावून टाकणाऱ्या गोष्टी घडणार आहेत. एका बाजूने तुमच्यावर अचानक पैशाचा प्रचंड पाऊस पडण्याचा महायोग निर्माण होत आहे, तर दुसऱ्या बाजूने एका भयंकर आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या बातमीमुळे तुमची रात्रीची झोप उडणार आहे. अचानक समोर येणाऱ्या परिस्थितीमुळे तुम्हाला काय करावे आणि काय नाही हे अजिबात सुचणार नाही आणि डोक्यावरील मानसिक ताण कमालीचा वाढणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, सर्वात मोठा धोका तर तुमच्या घरात आणि पाठीमागे दबा धरून बसलेल्या शत्रूंचा आहे. तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने तुमच्या पाठीमागे नेमके कोणते मोठे आणि भयंकर षडयंत्र रचले आहे आणि 15 जुलैला असा कोणता मोठा गौप्यस्फोट होणार आहे जो तुमच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकेल. हे रहस्य वेळेत जाणून घेण्यासाठी आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येईल. मीन राशीच्या जातकांनो, जुलै महिन्याच्या या दुसऱ्या आठवड्यात तुमच्या कुंडलीत ग्रहांची मोठी उलथापालथ होत असल्याने आयुष्याला एक वेगळे वळण मिळण्याचे संकेत आहेत. ग्रहांची बदलती स्थिती तुमच्यासाठी एकीकडे गुड न्यूज घेऊन येत आहे, तर दुसरीकडे हा काळ जितका भाग्याचा आहे तितकाच तो काही बाबतीत अत्यंत सावध राहण्याचाही आहे. कार्यक्षेत्राचा विचार केला तर नोकरी आणि व्यवसायात तुमचे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही घेतलेले कष्ट आणि गोळा केलेले अनुभव आता कामी येतील आणि ऑफिसमध्ये तुमची एक बेस्ट परफॉर्मर म्हणून नवी ओळख निर्माण होईल. शुभ ग्रहांच्या प्रभावामुळे समाजात आणि नोकरीत तुमचे पद, प्रतिष्ठा आणि आदर वाढवणारी अत्यंत सकारात्मक बातमी या काळात तुम्हाला मिळू शकते. मीन राशीच्या जातकांनो, तुमच्या या मोठ्या प्रगतीमुळे आणि यशामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी स्पर्धक आणि गुप्त शत्रू प्रचंड सक्रिय होणार आहेत. हे लक्षात ठेवा. तुमचेच काही जवळचे आणि गोड बोलणारे लोक पाठीमागे तुमच्या विरुद्ध राजकारण किंवा षडयंत्र रचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका आणि तुमच्या महत्त्वाच्या व्यावसायिक योजना किंवा गुपिते कोणाशीही शेअर करू नका. आर्थिक आघाडीवर हा काळ तुम्हाला नशिबाची मोठी साथ मिळवून देईल, ज्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. जुन्या गुंतवणुकीतून किंवा एखाद्या मोठ्या आर्थिक व्यवहारातून धनलाभाचे योग आहेत. तसेच घर, गाडी खरेदीचे तुमचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकते, परंतु ग्रहाच्या वक्रदृष्टीमुळे ऐनवेळी येणारे पेमेंट अडकणे किंवा अचानक मोठे खर्च उद्भवणे असे उलटफेरही घडू शकतात. नाहक अतिविचार करून स्वतःचे मानसिक आरोग्य बिघडू देऊ नका. ग्रहांच्या या मोठ्या फेरबदलामुळे मनात असुरक्षितता येणे किंवा कामाच्या गडबडीत महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्रे विसरणे अशा चुका तुमच्याकडून होऊ शकतात. स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा, संयम राखा आणि संकटापासून बचावासाठी गुरुवारी विष्णूंची आणि शनिवारी शनीची उपासना करायला विसरू नका. मीन राशीच्या जातकांनो, आगामी काळात तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधामध्ये ग्रहांच्या स्थितीमुळे मोठे वैचारिक उलटफेर पाहायला मिळतील. तुम्ही स्वभावाने अत्यंत दयाळू, भावूक आणि कुटुंबाला नेहमी पुढे ठेवणारे आहात, परंतु या काळात तुमच्या मनात कुटुंबाबद्दल आणि जवळच्या नात्याबद्दल अचानक एक अनामिक असुरक्षितता किंवा शंका निर्माण होऊ शकते. आपण सगळ्यांसाठी एवढे करतो पण आपले कष्ट कोणालाच समजत नाही अशी खंत तुम्हाला आतून पोखरू शकते. कौटुंबिक आघाडीवर घरात पाहुण्यांची किंवा सुखद प्रसंगाची रेलचेल असणार असली तरी तुमच्या मनात चाललेल्या अतिविचारामुळे तुम्ही काहीसे अस्वस्थ राहाल. मनातील याच मानसिक तणावामुळे आणि चिडचिडीमुळे तुमच्या तोंडून कुटुंबातील सदस्यांसोबत बोलताना एखादा कडू किंवा टोकाचा शब्द निघण्याची शक्यता आहे. तुमची तशी इच्छा नसली तरी तुमचे बोलणे समोरच्याला प्रचंड दुखावून जाईल, ज्यामुळे घरात वादाचे वातावरणही निर्माण होऊ शकते. या काळात तुमच्या मनात भूतकाळातील गोष्टी, जुने वाद किंवा कोणी आपल्यासोबत काय वाईट केले याचेच विचार चक्रावून येत राहतील, ज्यामुळे तुमच्या रात्रीची शांतता आणि झोप उडू शकते.
हा अतिविचार तुमच्या निर्णय क्षमतेवर थेट परिणाम करेल, ज्यामुळे ऐनवेळी काय पाहावे हे न सुचल्याने गोंधळ उडेल. मनात स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका निर्माण झाल्यामुळे हातात आलेल्या करिअर किंवा प्रगतीच्या मोठ्या संधी तुमच्याकडून निसटू शकतात. म्हणूनच विचारांवर नियंत्रण ठेवा. मानसिक तणाव आणि डोक्यातील विचारांच्या प्रचंड गर्दीमुळे तुमच्याकडून रोजच्या व्यवहारात लहान-सहान पण महत्त्वाच्या चुका होण्याची शक्यता खूप जास्त आहे. घाई गडबडीत बाहेर जाताना घराची किंवा गाडीची चावी विसरणे, मोबाईल किंवा महत्त्वाची कागदपत्रे कुठेतरी ठेवणे आणि विसरून जाणे, अशा विसरभोळेपणामुळे तुमचे मोठे नुकसान किंवा नाहक मनस्ताप होऊ शकतो. त्यामुळे या काळात कोणतेही काम करताना घाई न करता अत्यंत शांत चित्ताने आणि सजग राहून गोष्टी हाताळा. नातेसंबंधामधील हा कठीण काळ आणि मनाची ही अस्वस्थता कायम राहणारी नाही. त्यामुळे स्वतःला दोष देणे किंवा इतरांवर रागवणे पूर्णपणे थांबवा. परिस्थितीवर मात करण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीशी वाद घालण्याऐवजी शांतपणे बसून संवाद साधा आणि मनातील भावना व्यक्त करा. मानसिक शांततेसाठी आणि नातेसंबंधातील गोडवा टिकवून ठेवण्यासाठी दर गुरुवारी भगवान विष्णूच्या मंदिरात जाणे आणि दर शनिवारी हनुमान किंवा शनी मंदिरात जाऊन 5 मिनिटे शांतपणे ध्यान करणे तुमच्यासाठी अत्यंत लाभाचे ठरेल. मीन राशीच्या जातकांनो, आता आपण बोलणार आहोत जुलैच्या त्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील दुसऱ्या आठवड्याबद्दल, जो तुमच्या आयुष्यात एकाच वेळी मोठी गुड न्यूज आणि मोठा भूकंप घेऊन येणार आहे. 8 ते 15 जुलै दरम्यान ग्रहांची बदलती दशा तुमच्या नशिबाचा असा काही खेळ मांडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. या दिवसात तुमच्यासोबत अशा 3 मोठ्या घटना घडणार आहेत ज्या तुमच्या आयुष्याची दिशा बदलतील. म्हणूनच हा भाग अत्यंत कान देऊन ऐका. मीन राशीच्या जातकांनो, या आठवड्यात म्हणजेच 8 आणि 9 जुलैच्या सुमारास तुमच्या कुंडलीत धनलाभाचे मोठे योग येतील. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेले तुमचे सरकारी काम, कोर्ट कचेरीचा निकाल किंवा एखाद्या मित्राला नातेवाईकाला दिलेले तुमचे हक्काचे पैसे अचानक परत मिळण्याची शक्यता निर्माण होईल. एखादी खूप दिवसांची अपूर्ण राहिलेली इच्छा किंवा मोठी व्यावसायिक डील या काळात फायनल होऊ शकते. परंतु पैसा हातात येईपर्यंत कोणत्याही गोष्टीचा उघडपणे गाजावाजा करू नका, अन्यथा शत्रू नजर लावू शकतात. मीन राशीच्या जातकांनो, एकीकडे भाग्याची दारे उघडत असतानाच 11 ते 13 जुलै दरम्यान ग्रहांच्या विशिष्ट युतीमुळे तुमच्या डोक्यातील विचारांचे चक्र भयानक वाढणार आहे. मीन राशीचा स्वभाव मुळातच अतिसंवेदनशील आणि भावूक असतो, पण या 3 दिवसात जुन्या आठवणी किंवा कोणीतरी भूतकाळात केलेले अपमान तुमच्या मनावर ताबा मिळवतील. या अस्वस्थतेमुळे तुमची रातोरात झोप उडू शकते. त्याचा थेट परिणाम तुमच्या कामावर होईल. गोंधळलेल्या मनस्थितीमुळे तुम्ही हातात आलेली सोन्यासारखी संधी गमावून बसू शकता किंवा महत्त्वाच्या वस्तू ठेवून विसरू शकता. या दिवसात मनावर नियंत्रण ठेवणे हाच एकमेव बचाव असेल. मीन राशीच्या जातकांनो, या आठवड्याचा सर्वात मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट 15 जुलैला समोर येईल, ज्याने पायाखालची जमीन सरकेल. तुमच्या जवळच्या एका अतिशय निष्पाप चेहऱ्याच्या व्यक्तीचे, जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता आणि आपल्या कुटुंबापेक्षाही जास्त मान दिला होता, भयंकर षडयंत्र उघडकीस येईल. ही व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमची बदनामी करत होती किंवा तुमच्या आयडिया चोरत होती, याचे प्रत्यक्ष पुरावे तुमच्या हातात येतील. हा धक्का तुमच्या मासूम मनाला नक्कीच तोडेल, पण यामुळे भविष्यातील एक खूप मोठ्या संकटातून तुम्ही वेळेत वाचाल. मीन राशीच्या जातकांनो, आगामी काळात तुमच्या घरातील लहान मुले आणि वृद्ध वडीलधाऱ्या मंडळींच्या आरोग्याची आणि मानसिक गरजांची तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. या काळात ग्रहांच्या प्रभावामुळे घरातील लहान मुलांच्या अभ्यासातही लक्ष विचलित होऊ शकते किंवा अपेक्षित निकाल न लागल्याने ते काहीसे निराश होऊ शकतात. अशा वेळी त्यांना समजून घेण्याऐवजी तुम्ही ओरडताल, परंतु त्यांना न ओरडता त्यांना समजून घ्या. तसेच घरातील वृद्ध व्यक्तीच्या वाढत्या वयाच्या तक्रारीकडे किंवा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्यांचा आशीर्वादच या कठीण काळात तुमचे रक्षण करणार आहे. घरातील स्त्रियांच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा आणि मानसिक तणावाचा भार अधिक वाढू शकतो. मीन राशीच्या स्त्रियांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार नाही, ज्यामुळे चिडचिड वाढू शकते. म्हणूनच घरातील पुरुषांनी आणि इतर सदस्यांनी स्त्रियांचा भावनांचा आदर करून त्यांना कामात मदत करणे गरजेचे आहे. कुटुंबातील स्त्री आनंदी राहिली तर गृहकलह टळेल आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होईल. या सर्व कौटुंबिक आणि मानसिक समस्यावर मात करण्यासाठी काही सोपे धार्मिक उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. दर गुरुवारी विष्णुदेवाची पूजा करून कपाळावर हळदीचा किंवा चंदनाचा टिळा लावा आणि गाईला हरभऱ्याची डाळ किंवा गोड पोळी खाऊ घाला.
ज्यामुळे गुरुग्रहाचा दोष कमी होईल. तसेच दर शनिवारी शनी किंवा हनुमान मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावून 5 मिनिटे शांत बसा. या उपायांमुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होऊन सुख समृद्धी नांदेल. जर तुमचा देवावर आणि स्वतःच्या कर्मावर पूर्ण विश्वास असेल तर या भाकितांवर आणि उपायांवर पूर्ण श्रद्धा ठेवा. जर या गोष्टी तुमच्या आयुष्याशी जुळत असतील तर कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली किंवा जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.